पिंगळवाडी गावात 3 वर्षांची एक गोड मुलगी राहत होती, स्वराली. तिचे 2 खास मित्र होते. एक कबूतर ज्याचं नाव होतं राजा आणि दुसरा कुत्रा, त्याच नाव रॉकी. विशेष म्हणजे या दोघांचेही हातपाय माणसासारखे होते आणि ते बोलू पण शकायचे. स्वराली सकाळी उठताच दोघांनाही हाक मारायची, राजा, रॉकी, चला झाडांना पाणी घालायला. आणि मग ती आपल्या छोट्याशा झोतात पाण्याचा डबा घेऊन पुढे आणि दोघं मागे. राजा उंच उडायचा आणि वरून ओरडायचा, स्वराली, पुढे वळ, तिकडे गुलाब सुकलाय. रॉकी दोन्ही हातात छोटी बादली घेऊन नाचत पाणी ओतायचा. ते तिघं मिळून शेतातली झाडं, बाग, रस्ते सगळं स्वच्छ करायचे. एक दिवस गावात मोठा वादळ आलं. सगळी झाडं वाकली, जनावरं घाबरली. पण स्वरालीने राजाला सांगितलं, आपण सगळ्यांना धीर देऊया. रॉकी रडणाऱ्या गयांना कुशीत घेत होता. राजा उडत उडत झाडांवर जाऊन पक्ष्यांना सांभाळत होता आणि स्वराली मात्र हातात झेंडा घेऊन म्हणत होती, डरू नका, आपण सगळे एकत्र आहोत. त्या दिवशी संपूर्ण गावानं पाहिलं, एक छोटीशी मुलगी, एक कबूतर आणि एक कुत्रा माणसासारखे वागत होते, पण माणसांपेक्षा जास्त माणुसकी दाखवत होते. मित्र कोण असतो? जो संकटात साथ देतो, अगदी राजा आणि रॉकी सारखा. गोष्ट आवडली असेल तर ती स्वराली टिपे या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कॉमेंट्स करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे तुमचं खूप खूप आभार.